एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण घडीनुसार बघणार आहोत ब्लाऊज कटिंग. 9:30च्या घडीवर आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण याची पूर्ण मापं कशी टाकायची हे तुम्हाला मी सविस्तर सांगते. 38 साईजला मी 1 मीटरचं अस्तर घेतले, कारण बाहीला चुनांची म्हणजे चुना टाकून बाहीला डिझाईन आहे, तर मग त्याच्यामुळं आपण 1 मीटर अस्तर घेतले. उंची पण कस्टमरची 13.5 इंचची आहे, तर आपण 14.5 इंचावर आपण एक मार्किंग करू. एक लाईन आपण आखून घेतली. डीप नेक असल्यामुळं आपण 5.5 वर शोल्डर घेऊ. 38ला 5.25 वर जरी घेतलं तरी पण ब्लाऊज हा फिटिंग बसतो. पण नेक जर डीप असेल तर नक्कीच तुम्ही शोल्डरमध्ये कमी करायचे. 5.25 इंचावर आपण एक मार्किंग करायची. ती लाईन आपण सरळ आखून घेतली. आता 38चा चौथा भाग येतो 9.5. त्याच्यानंतर 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. आता हे शिलाई पूर्ण हे माप किती आलं 11.5. तर आपण 11 इंचाची जरी खाली घडी घेतली तरी चालते. अर्धा इंच आपल्याला फक्त कमी करायचं आहे. कंबर आहे कस्टमरचा 30 इंच. ही लाईन मधून घ्यायची. नंतर याला आकार द्यायचा व्यवस्थित. आता 2.25 इंच आपण गळा घेतलाय. तुम्हाला जर 2.5 इंचाचा लागत असेल 2.5 इंचाचा गळा पण परफेक्ट बसतो आणि 2.25चा गळा पण परफेक्ट बसून जातो. 10.5 इंचाचा आपण गळा टाकू, म्हणजे शिवून हा 10 इंचाचा होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घेतली. लाईन आखून घेतल्याच्या नंतर कस्टमरला जसा गळा लागतोय मटका त्यानुसार आपण याला मटक्याचा एक आकार देऊ. थोडासा बाहेरून जायचंय आपल्याला. सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज होतोय. आणि गळ्याला उतार द्यायचं जर ठरलं तर ज्या साईडने आपला शोल्डर उतरतं तर त्या साईडने आपल्याला गळ्याला उतार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा पाठीचा भाग क्लिअर झालाय. जे माझ्या चॅनलला नवीन आहेत जुने व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आपण कटिंग ही कशा पद्धतीने केली जाते. सगळे कामं आपण कस्टमरच्या कामावर दाखवतोय. आता ह्याच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते. एका ब्लाऊजला 80 पॉईंट कपडा असल्यामुळं मग मी त्याच्यावर डायरेक्ट कटिंग नाही दाखवली. पण हे 2 पीस आहेत का जे कस्टमरला आपल्याला रेडी करायचे. आता याच्यावर जो कपडा आहे अस्तरचा तो 80 पॉईंट असल्यामुळं मग मी हा 1 मीटरचा अस्तर घेतला आणि त्याच्यानंतर हेच पॅटर्न आपण ठेवून दुसरा ब्लाऊज कट करू, म्हणजे कपडा वेस्ट जाणार नाही. आता हे जसं आहे तसं आपण इथं ठेवून घेऊ, कारण आपल्याला कटोरी ब्लाऊज जर कटिंग करायची तर आपल्याला डबल कटोरी काढावी लागते आणि कपडा त्याला जास्तच लागतो. जसं आहे तसं आपण याला आखून घ्यायचंय. थोडंसं प्रेस जरी केलं तरी आपल्याला बरेचसे पॉईंट लक्षात येऊन जातात. जसं की हा पॉईंट आपल्या लक्षात आला. नंतर मग याला अर्धा इंच खालच्या साईडने याला आकार द्यायचा आहे. बरोबर. आता इथपासून आपण चेक करूया. 2.25 इंच. 2.25 वर एक मार्किंग. 6.5 इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा आहे. 6.5 इंचावर एक मार्किंग. नंतर आपण गळा घेऊ. आता त्याच्यानंतर आपण 12.5 इंचावर एक जरी पॉईंट आपण ही लाईन अगोदर क्लिअर करून घेऊ. 5.5 इंचाची आपण अगोदर क्रॉस पट्टीसाठी एक मार्किंग करू. एक जवळजवळ 2.5 इंचावर आणि इकडची बाजू 2 इंचावर ही लाईन आपल्याला एक करून घ्यायची. अर्धा इंच आपण वरती आलोय. ही लाईन इथपर्यंत येते. अर्धा-पाऊण इंच थोडासा क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्या. त्याच्यानंतर कस्टमरचा ब्लाऊजची कटोरी होती 6 इंचाची, तर आपण 6 इंचावर एक मार्किंग करू. आपल्याला गळ्याकडून यायचं आहे 5.5 इंचावर किंवा खालून वरती जरी गेलं तरी चालतंय. आणि त्याच्यानंतर हा आकार
आकार देताना आपल्याला लगेच लक्षात येतं आपली कटोरीचा आकार हा कसा चाललाय, किंवा हे दोन्ही याचं अंतर आपल्याला चेक करायचंय 2.5 इंच आलंय की नाही. तर हे कम्प्लीट 2.5 इंच बसतंय. आता ज्या वेळेस आपण डायरेक्ट कटिंग करतो अस्तरवर, तर त्यावेळेला आपल्याला कशातच काही वाढवायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची का आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये कुठं वाढवायचं आहे. 1 इंच कंपल्सरी आपण क्रॉस पट्टीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हा जो उरलेला कपडा होता आपण हा सगळा कट करून टाकू. अशा पद्धतीने आपली 9.5च्या घडीचा ब्लाऊज हा जवळजवळ कटिंग झालाय. आता आपल्याला काय करायचंय, अगोदर आपण बाही कटिंग करू, कारण कपडा एवढा उरलाय. नंतर आपल्याला कटोरी पण काढायची. तर उरलेल्या कपड्यामध्ये आपण कटोरी काढू. त्याच्या अगोदर आपल्याला कधी पण साईज कोणती पण असू द्या, पण अशाच पद्धतीने आपल्याला बाही कटिंग करावी लागते. हर एक आपण वारंवार तेच माप येते, फक्त छोट्या छोट्या गोष्टींचा बदल असतो, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता ही घडी आली 8.5ची, बरोबर. आता 8.5ची घडी आल्याच्या नंतर कस्टमरची बाही आहे तेवढी आपल्याला, आता मी 4 फोल्डमध्ये जर केलं तर याला जॉईंट व्यवस्थित येणार नाही. बघू शकता 8.5ची बाही आली ना, आपल्याला याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करावं लागतं. आता बाही आहे 9.5 10.5 घ्यायची आपल्याला. म्हणजे आपण किती मिक्स केलं याच्यामध्ये 1 इंच मिक्स केला. आता घडी आपण पाठीमागं घेऊ. आपल्याला 10 इंचाची घडी लागते. दहा इंचाची घडी आपल्याला बरोबर बसते. त्याच्या अगोदर आपली 8.5 इंचाची जी घडी आली आपण जे चेक केलं घडी, तर त्यानुसार आपण एक लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर 3.5 इंचावर आपण खाली यायचंय. त्याच्यानंतर आपण कस्टमरचा दंड घेऊया. कस्टमरने बाही दिलेली ब्लाऊज दिलेला मापाला, तर 6 इंच दंड घेर आहे. त्याच्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकतो. ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आणि ही लाईन याला जोडून घ्यायची. अशा पद्धतीने हा आकार देऊन झाले. आता आपण याची बाही कटिंग करू. 2 साईडला जॉईंट येऊन जातो. जॉईंट देणं एवढं अवघड अजिबात नाही. इथं आपला मधला पॉईंट येऊन जाईल, पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण कटोरी कशी ॲडजस्ट करायची, कारण कपडा थोडासा आता आपल्याला पुरणार नाही डबलमध्ये. तर मग मी काय करते, ही जी कटोरी आहे ती थोडीशी मी तिरकी ठेवते. अशा पद्धतीने याला मी पूर्ण आखून घ्यायचे. कटोरी वाढवायची कशी पद्धत हीच आहे, छोटी असो किंवा मोठी असो. पाहू शकतात. आता याचा मधला सेंटर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ही लाईन आपण थोडीशी 1 इंच खाली घेऊ. ही 1 इंच बाहेर, ही 1 इंच बाहेर, आणि हा आकार आहे तसाच आपल्याला वरती घ्यायचा आहे, बरोबर. आपण तिन्ही साईडला 1-1 इंच जर कटोरी वाढवली तर कटोरी जॉईंट करताना अजिबात कटोरी जास्त होत नाही किंवा कमी होत नाही. एकदम परफेक्ट असं माप येऊन जातं. आता हे जॉईंट याला सगळ्यांना मिक्स करायच्यात. आपण एक खालच्या साईडला एकदम माप घेऊ. 1.25 इंच जरी घेतलं तरी काही हरकत नाही. एकदम परफेक्ट अशी कटोरी बसते. आणि नंतर आपण याला 1.5 इंचाचा
टक्स घेऊ शकतो. तुम्हाला आता कितीचा टक्स घ्यायचा आहे वरती ते तुम्ही तुमच्या याच्यावर अवलंबून राहा. म्हणजे 3 इंचाचा 3.5 इंचाचा असा टक्स तुम्ही घेऊ शकतात. आता मी ही कटोरी बघू शकतात अशा पद्धतीने कट केले. 38 साईज 37-38 मध्ये तुम्ही हे माप टाकून ब्लाऊज कटिंग करू शकतात. तर आता मला याला थोडंसं जॉईंट देऊन आपल्याला अजून एक कटोरी काढायची, म्हणजे आपला ब्लाऊज हा कंप्लीट तयार होऊन जाईल. किंवा आपण याच्यावर ॲडजस्ट करून बघूया, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. एकदम परफेक्ट असं बसून जाते, काही हरकत नाही. जे कमी जास्त अजिबात कुठं काही होणार नाही. पाहू शकतात, म्हणजे आपली कटोरी जवळजवळ जॉईंट द्यायची वेळ आलीच नाही. दोन्ही कटोरी एकदम परफेक्ट निघून गेले. जुगाड करावाच लागतो कपड्यामध्ये, जर कमी कापड असेल तर. तरी आपण हे 1 मीटर कपडा घेतलेला. आता हे सगळे माप ठेवून मी कस्टमरचा दुसरा ब्लाऊज कटिंग करणार. तुम्हाला कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.